तो फिर से मैं याद दिलाता हूं, देखिए। और कृपया कृपया मैं आपसे विनती करता हूं, पुस्तक सामने लेकर बैठिए। और एक और सूचना, जरूरी सूचना यह है कि मोबाइल में ज्वाइन होकर कहीं जाके मत बैठिए। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಮೊಬೈಲ್ ಒಳಗೆ ಜಾಯಿನ್ ಆಗಿ ನೀವು ಒಂದ್ ಕಡೆ ಹೋಗಿ ಬಿಜಿ ಹಾಕಿ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಯಾವ್ದೋ ಒಂದು ಕೆಲಸದಲ್ಲಿನೋ ಎಲ್ಲೋ ಹೋಗಿ। हाँ, तो कहानी का नाम सुजान भगत, कहानीकार प्रेमचंद, और कहानी के जो प्रमुख पात्र हैं, प्रमुख पात्र 4 हैं। सुजान महतो, सुजान महतो की पत्नी बुलाकी, और उनके 2 बेटे। बड़े बेटे का नाम भोला और छोटे बेटे का नाम शंकर। जो कि सुजान एक किसान है, मेहनती किसान, परिश्रम करने वाला किसान है। उसका खेत है और उसका समय भी अच्छा चल रहा था, बहुत अच्छा चल रहा था। ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ ನಿಮಗೆ, ಶುಕ್ರ ದಶೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು ಊರಲ್ಲಿ। ಅವನ ಊರಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ರೈತರುಗಳು ಇದ್ದರು, ಹೊಲಗಳು ಇದ್ದವು, ಆದರೂ ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಬೆಳೆ, ಹೆಚ್ಚು ಲಾಭ, ಹೆಚ್ಚಿನ ಇನ್ಕಮ್ ಯಾರಿಗೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು? ಇವನಿಗೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು। क्यों? क्योंकि वक्त अच्छा चल रहा था। तो मैं यहां अब पुस्तक पढ़ता हूं, देखिए पहला पैराग्राफ। जहां जहां मैं टिक करने के लिए कहता हूं, जहां जहां मैं आरसी डालने के लिए कहता हूं, व्याकरण को लेकर पॉइंट नोट करवाता हूं, आप कर लीजिए पुस्तक में। और जिनके पास पुस्तक नहीं है आज ही ले लीजिए, दुकान में भी है। और सीनियर्स जो है, आपके सीनियर्स, उनके पास तो हर एक के पास किताब है, उनसे मांग लीजिए। तो मैं शुरू करता हूं, देखिए पहला पैराग्राफ। तो पहला लाइन ही इंपॉर्टेंट है। हाँ, सीधे साधे किसान, धन आते ही धर्म और कीर्ति की ओर झुकते हैं। अंडरलाइन कीजिए, 1 मार्क्स क्वेश्चन ಇದು। ಮೊದಲನೇ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್, ಮೊದಲನೇ ಲೈನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್। वेरी IMP ಅಂತ ಹಾಕೋರಿ। 1 मार्क्स क्वेश्चन क्या है वहां? सीधे साधे किसान, धन हाथ में आते ही धर्म और कीर्ति की ओर झुकते हैं। यानी जो मन से साफ, जो मन से साफ है वो किसान, घमंडी इंसान नहीं या अहंकारी किसान नहीं। जो किसान मन से साफ है, जिसके अंदर इंसानियत है, जिसके हृदय में अहंकार नहीं है, जो घमंडी नहीं है, वो पैसे मिलते ही मौज मस्ती नहीं करता। हाथ में पैसे आते ही मौज मस्ती करने के लिए नहीं भाग जाता, मस्ती में पैसे नहीं उड़ाते। लेकिन वो कहां झुक जाते हैं, किसकी ओर झुक जाते हैं? धर्म की ओर, दान करने की ओर। धर्म करने लगता है, दान करने लगता है। यानी पैसे लेकर, वो पैसे जितने भी पैसे आ गए हैं वो पैसे लेकर अपनी अलमारी में या ट्रेजरी में छुपाता नहीं, या कंजूसगिरी नहीं करता। खुद भी जीता है, औरों को भी जीवन देता है। पहले लाइन का अर्थ, दिव्य समाज की भांति वे पहले अपने भोग विलास की ओर नहीं दौड़ते। भोग विलास की ओर दौड़ना, मौज मस्ती करना, ಚೈನಿ ಮಾಡೋದು, ಕೈಯಾಗ ದುಡ್ಡು ಬಂದ ತಕ್ಷಣ ಚೈನಿ ಮಾಡೋ ಕೊಡಿ ಹೋಗುವಂಗಿಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವ್ರಿ। ಅರ್ಥ ಆಯ್ತ್ರಿ? ಯಾರೋ ಅಪ್ಪ, ನಮಗ ಅಪ್ಪ ಒಂದ್ 10 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಓಡಿ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಹೋಟೆಲ್ಗೆ ಹೋಗಿ ತಿನ್ನೋದನೋ ಇಲ್ಲ ಫಿಲ್ಮ್ ಹೋಗಿ ನೋಡೋದನೋ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ನಾವು।
ದುಡ್ಡು ಅದನ್ನ ಕಾಕೊಂಡು ನಾವು ಇಟ್ಕೋಬೇಕು, बचत करके वो रखना है हमें, ये दिमाग में नहीं आता था हमें। पैसे मिलते ही हम क्या करते थे, या तो होटल या तो फिल्म या ऐसे ही कहीं पैसे उड़ा देते थे। लेकिन यहाँ किसान क्या कर रहा है, ऐसा किसान जो समझदार किसान है, जो बुद्धिमान है, वो पैसा खुद के लिए भी खर्च कर रहा है और साथ साथ औरों को भी मदद कर रहा है। मदद किस रूप में कर रहा है, दान के रूप में, धर्म के रूप में। इसीलिए यहां प्रेमचंद जी लिखते हैं, वो अपने भोग विलास की ओर नहीं दौड़ते। सुजान की खेती में कई सालों से कंचन बरस रहा था। कंचन बरसना, इनकम ज्यादा होना। कंचन बरसना अंडरलाइन हाकोरी, मुहावरा है वो, एक मुहावरा है। उसका मतलब ಅದರ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಇನ್ಕಮ್ ಬರೋದು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? तो कई सालों से कंचन बरस रहा था, यानी वक्त अच्छा चल रहा था। मेहनत तो गांव में सभी किसान करते थे, पर सुजान के चंद्रमा बली थे। सुजान के चंद्रमा बली होना, किस्मत अच्छा होना, ಇದು ಒಂದು ನೆನಪಿಟ್ಕೋರಿ। मेहनत उनके गांव में सभी करते थे, ಎಲ್ಲರೂ ದುಡಿತಾ ಇದ್ರು, ಎಲ್ಲರೂ ರೈತರನ್ನ ಎಲ್ಲರೂ ದುಡಿತಾ ಇದ್ರು। ಆದರೂ ಈ ಒಂದು ಸಮಯ ಎಂತದಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಶುಕ್ರದಶೆ। ಏನೋ ಬಿತ್ತಿದ್ರನು, ಎಲ್ಲಿ ಬಿತ್ತಿದ್ರನು, अगर बंजर भूमि में भी अगर वो लगाया तो वो फसल आ जाती थी। ऐसा वक्त चल रहा था। क्यों? क्योंकि सुजान के चंद्रमा बली थे। ऊसर में भी दान छींट आता तो कुछ न कुछ पैदा हो जाता था। ऊसर यानी ऊसर भूमि, बंजर भूमि। बड़ ಭೂಮಿ ಇದ್ರೂನು, ಬಂಜರ್ ಭೂಮಿ ಇದ್ರೂನು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ವೇಳೆ ಅವ ಬೀಜ ಹಾಕಿದ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ, ಬಿತ್ತಿದ ಅಂತಂದ್ರೆ ಬೆಳೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು। ಆ ರೀತಿ ಒಂದ ಸಮಯ ನಡ್ತಾ ಇತ್ತು ಇಲ್ಲಿ। 3 वर्ष लगातार, याद रखिए कितने बरस, 3 बरस, 3 वर्ष निरंतरವಾಗಿ 3 वर्ष ऊक लगती गई। कब्ब ಹಚ್ಚಿದ, ऊक का मतलब कब्ब। ನಿರಂತರವಾಗಿ 3 ವರ್ಷ ಕಬ್ಬ ಹಚ್ಚಿದ, ಯಾರು? ತನ್ನ ಹೊಲದಲ್ಲಿ। ಯಾರು? सुजान भगत। यहाँ सुजान भगत नहीं बना है, सुजान महतो है। हाँ, उधर गुड़ का भाव भी तेज था, कोई 2-2.5 हजार हाथ में आ गए। गुड़ यानी बेल्ला, मार्केट में गुड़ का भाव तेज था, गुड़ का भाव अच्छा था। और यहाँ खेत में ऊख की फसल भी अच्छी आ रही थी। तो और क्या चाहिए किसान को? जैसे जैसे ऊख आती गई वैसे वैसे बाजार में बिकते गए और खूब धाम में बिकते गए। तो क्या हुआ, 2,000-2.5 हजार हाथ में आ गए। 2,000 ರೂಪಾಯಿ ಅವಾಗ ದೊಡ್ಡ ಬಂದು। ಅವಾಗಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ ರೀ, ಆಗಿನ ಮೊದ್ಲಿನ ಕಾಲಕ್ಕ 2,000-2,500 ಅಂತಂದ್ರ 2 ಲಕ್ಷ ಇದ್ದಂಗ್ರಿ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಈಗಿನ ತರ ಅಲ್ಲ ರೀ। उसके जमाने में, उस जमाने में 1000 रुपए बोले तो लाख रुपए। तो 2-2.5 हजार हाथ में आ गए हैं। 1 ಮಾರ್ಕ್ಸಿನ ಕ್ವಶನ್ ನಾನು ಕೇಳಬಹುದು ಇದನ್ನ ಎಕ್ಸಾಮ್ ಒಳಗ, ಟೆಸ್ಟ್ ಒಳಗ, ಪರ್ಸನಲ್ ಟೆಸ್ಟ್ ಒಳಗ। ಎಷ್ಟು ಕೈಯಾಗ ದುಡ್ಡು ಬಂದ್ರು, ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಅದು ಅವನ ಕೈಯಲ್ಲಿ? 2,000-2,500 रुपए। बस चित्त की वृत्ति धर्म की ओर झुक पड़ी। 2-2.5 यानी लखपति बन गया। इसका मतलब लखपति बन गया। लखपति बनते ही उसने क्या किया, मौज मस्ती नहीं किया। ये ध्यान में रखिए, उन्होंने क्या किया, धर्म और दान की ओर झुक गया। साधु क्या क्या हुआ देखिए, साधु संतों का आदर सत्कार होने लगा, साधुओं का सत्कार करने लगा, संतों का सत्कार करने लगा, गरीबों की मदद करने लगा। इस तरह द्वार पर दूनी जलने लगी। कानून गो इलाके में आते तो सुजान महतो चौपाल में ठहरते। अंडरलाइन हाकोರಿ, ಎಲ್ಲಿಂದ? ಕಾನೂನಗೋ इलाके में आते, इलिंद सुजान महतो के चौपाल में ठहरते। 1 मार्क्सिन क्वेश्चन। वैसे तो इनका गुण अच्छा था, स्वभाव अच्छा था, सज्जन था ये किसान। ದುರ್ಜನ ಆಗಿದ್ರೆ ಮಾತು ಬೇರೆ ಇತ್ತು, ಆದ್ರೆ ಇವನು ಸಜ್ಜನ, ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇವನು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ। और इसी के चलते क्या हुआ, ये इनके इलाके में कौन आते थे? कानून लोग, कानून के लोग आते थे और आकर वहीं वस्ती रह जाते थे। किसके घर में? सुजान के घर में।
इसीलिए इन्होंने यहाँ लिखा, सुजान महतो के चौपाल में ठहरते थे। सुजान महतो, मतो में हेळाते नहीं, सुजान महतो, महतो ಅನ್ನೋದು सरनेम, अर्थ आता है। दान धर्म करने के बाद लोग इसको भगत कहने लगते हैं, तब जाके ये भगत बन जाता है। हल्के के 1.5 कांस्टेबल यानी इनके घर में कौन कौन आने लगे, ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ರೈತನ ಮನೆಗೆ ಯಾರು ಬರ್ತಾ ಇದ್ರಪ್ಪ ಅತಿಥಿಗಳು ಅಂತಂದ್ರೆ, हेड कांस्टेबल, थानेदार, शिक्षा विभाग के अफसर, एक न एक उस चौपाल में पड़ा रहता था। या तो शिक्षक लोग आते थे या पुलिस डिपार्टमेंट के लोग आते थे, थानेदार सहित आते थे यहाँ, यानी एक चपरासी से लेकर एक ऑफिसर तक इनके घर आना जाना हुआ। कौन? एक सामान्य किसान के घर, ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ಬಡ ರೈತನ ಮನೆಗೆ ಇಂಥ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಫೀಸರು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು। महतो मारे खुशी के कुले न समते, बहुत खुशी मिलती थी उन्हें, धन्य भाग। उसके द्वार पर अब इतने बड़े हकीम आकर ठहरते हैं, वैद्य लोग आने लगे, हकीम लोग आने लगे, आयुर्वेदिक डॉक्टर आने लगे। हाँ, एक पुलिस के साथ साथ कांस्टेबल के साथ साथ थानेदार भी, नहीं PSI ಅಂತ ತಿಳ್ಕೊರಿ, CPI ಅಂತ ತಿಳ್ಕೊರಿ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಫೀಸರು ಇವ್ರ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರು। यानी इनका परिवार इस तरह बदल गया, इनका घर कुटुंब इस तरह बदल गया, अपने आप को इस तरह इन्होंने परिवर्तन करा दिया। क्या काम करके? सिर्फ खेती बाड़ी में, खेत में काम करके, बहुत ही मेहनत करके इन्होंने सभी लोगों को अपनी ओर आकर्षित कर लिया। ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ಒಬ್ಬ ರೈತ है। आगे देखिए, हाकिमों के सामने उसका मुंह न खुलता था, उन्हीं की अब महतो महतो करते जबान न सूखती थी। ಎಲ್ಲರಿಗೂ ಮೊದಲ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಅಂಜುತ್ತಾ ಇದ್ದ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಫೀಸರಿಗೆ ಅಂಜುತ್ತಾ ಇದ್ದ, ಒಬ್ಬ ಡಾಕ್ಟರ್ನ ಜೊತೆ ಮಾತಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಭಯ ಇರ್ತಿತ್ತು ಮನಸ್ಸಲ್ಲಿ। ಆದ್ರೆ ಇಂದು ಇವತ್ತು ಈ ರೀತಿ ಅವನ ಜೀವನ ಬದಲಾಗಿದೆ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಇವನ್ನ ಹೆಸರನ್ನು ತಗೋತಾರ ಬಾಯಿಲಿ। सभी के जबान पर इनका ही नाम, महतो महतो। इंसान हो तो ऐसा, किसके जैसा? सुजान महतो जैसा। ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ಹೊಗಳಾಕತ್ತರು, यानी प्रशंसा होने लगी। कभी कभी भजन भाव हो जाता, भजन भाव यानी घर में, यदि साधु संतों का तो सत्कार होने लगा, और साधु संतों के साथ साथ घर में एक सत्संग भी चला, भजन होता था। यानी घर में इस तरह एक सत्संग चला जा रहा था। एक नोट क्या क्या हुआ, एक महात्मा ने डौल अच्छा देखा तो गांव में आसन जमा दिया, गांजे और चरस की बहार उड़ने लगी। ಅವಾಗೆಲ್ಲ ಈಗ ಹೆಂಗ ನಾವು ಸಿಗರೇಟ್ ಎಲ್ಲ ಸೇರ್ತಾರಲ್ಲ ಈಗಿನ ಜನ, ಅವಾಗೆಲ್ಲ ಗಾಂಜಾ ಸೇರ್ತಿದ್ರಿ, ಈಗನು ಸೇರ್ತಾರೆ ಚಿಲ್ಮಿ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ತಂಬಾಕು ತಗೊಂಡು ಎಲ್ಲಾರು ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡ್ರು, ಒಬ್ಬ ಅವ್ನು ಡೋಲಕ್ ತಗೊಂಡ್ ಬಂದ, ಒಬ್ಬ ತಬಲಾ ತಗೊಂಡ್ ಬಂದ, ಒಬ್ಬ ಪೇಟೆ ತಗೊಂಡ್ ಬಂದ, ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ಕುಂತು ಒಬ್ಬ ಚಾಳ್ ತಗೊಂಡ್ ಬಂದ, ಭಜನೆ ಶುರು ಆಯ್ತು ಇವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ। ಎಂತ ಭಜನೆ ರೀ? ದೇವರ ಪ್ರತಿ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? इसलिए सत्संग चला, यह सब सुजान के दम का जुलूस था। घर में सिरो दूध होता मगर सुजान के कंठ तले एक बूंद भी जाने की कसम थी। ಹಾಲಿಗೆ ಕಡಿಮೆ ಇದಿರಲಿಲ್ಲ ಇವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ, ರೈತನ ಮನೆಯದು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? दूध की कमी नहीं थी, लेकिन खुद सुजान को दूध पीने के लिए नहीं मिलता था। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇವು ಯಾರ್ಯಾರು ಬರ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಹಾಲು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದ, ಮೊಸರು ತಿನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದ, ಮಜ್ಜಿಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದ, ಬೆಣ್ಣೆ ತುಪ್ಪ, ಅರ್ಥ ಆಯ್ತ್ರಿ? ಹೈನಿದ್ದ ಮನೆ, किसान का घर है, किसी की भी कमी न थी, लेकिन सभी किसको जाता? सभी को जाता। जो भी अतिथि लोग आते, उनके सत्कार में वो सब कम पड़ता था। और लेखक यहाँ लिखते हैं, कभी हाकिम लोग चलते, कभी महात्मा लोग। किसान को दूध घी से क्या मतलब, उसे रोटी और साग चाहिए। ಹೌದಲ್ಲ? ನಿಜ ಅಂತಂದ್ರ ರೀ, ರೈತರಿಗೆ ಏನಪ್ಪ, ತುಪ್ಪ ತಿನ್ಬೇಕಂತ ರುಚಿನೋ, ಮೊಸರನ್ನ ತಿನ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಆಸೆನೋ, ಹಾಲು ಗಟ್ಟಿ ಹಾಲನ್ನು ಕುಡಿಬೇಕಂತ ಆಸೆನೋ, ಯಾಕ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದದ್ದು ಅದನ್ನ ನೋಡಿ 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 ಅವ್ರಿಗೆ ಬೇಜಾರಾಗಿರ್ತದೆ।
ಆದ್ರೂ ಅವನು ಕಂಜೂಸ್ತನ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ. ಇದ್ದಂತ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಹೈನನ್ನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಂಚ್ತಾ ಇದ್ದ. ಸಭಿಕೋ ದೇ ದೇತಾ ಹೋ. सुजान की नम्रता का अब वारा पार न था। सबके सामने सिर झुकाए रहता। कहीं लोग यह न कहने लगे कि धन पाकर उसे घमंड हो गया। सभी के सामने हरदम सिर झुकाकर ಕೈ ಕಟ್ಕೊಂಡ್ ತಳಗ ಮುಖ ಹಾಕೊಂಡ್ ತಲೆ ಬಗ್ಗಿಸಿ ಇರ್ತಾ ಇದ್ದ. ಅಷ್ಟೊಂದು ನಮ್ರತೆಯಿಂದ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ನೋಡಪ್ಪ, ದುಡ್ಡು ಬಂದಾಗಿಂದ ಎಷ್ಟು ಗರ್ವ ಬಂತು, ಎಷ್ಟು ಗಮಂಡ ಆದ, ಎಷ್ಟು ಅಹಂಕಾರಿ ಆದ, ಯಾರು ಅನ್ಬಾರ್ದಲ್ಲ. इसलिए वो झुक कर ही रहता था। गांव में देखिए, गांव में कुल 3 कुएं थे। ಊರಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ 3 ಬಾವಿಗಳು ಇದ್ದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಬಹುತ್ ಸೇ खेतों में पानी न पहुंचता था। 3 ಬಾವಿಗಳು ಇದ್ರೂ ನೀರಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು. ಲೇಕಿನ್ ಕೇತಿ ಮಾರಿ ಜಾತಿ ತಿ. ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಹೊಲಕ್ಕ ನೀರ್ ಸಿಗ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ, 3 ಬಾವಿ ಇದ್ರೂ. सुजान ने एक पक्का कुआं बनवा दिया। अंडरलाइन हाಕೋರಿ, ವಾಕ್ಯ ಶುದ್ಧ कीजिए ಬೇಕು. ಸುಜಾನ್ ನೆ ಭೂತಕಾಲ ಪ್ರಯೋಗ ಆಗಿದೆ, ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸ್ ಒಳಗ. ಸುಜಾನ್ ನೆ ಏಕ್ ಪಕ್ಕಾ ಕುವಾ ಬನ್ವಾ ದಿಯಾ. ಯಾವಾಗಲೂ ಈ ಕ್ವಶನ್ ಬರ್ತೈತಿ ಎನ್ನುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್, ಅಂಡರ್ಲೈನ್ ಹಾಕೋರಿ. ಆದ್ರೆ ಯಾವಾಗ ಸುಜಾನ್ ಇದ್ದಾವ ಒಂದು ಬಾವಿಯನ್ನ ತೋಡಿದ, ಬಾವಿಯನ್ನ ತೆಗಿಸಿದ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಕುವೇಕಾ ವಿವಾಹ ಹುವಾ. ನೋಡ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಸುಜಾನನ ಸಮಯ ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೇದ ನೆಡ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ, ಇವು ಬಾವಿ ತೆಗಿಸಿದಾಗ ನೀರನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಬಂತು. खूब पानी आया और इस कुएं के ನೋಡಿ शादी भी हुई, विवाह भी हुआ, यज्ञ हुआ, ಬ್ರಹ್ಮ ಭೋಜ हुआ. ಹೋಮ ಯಜ್ಞನು ದೊಡ್ಡ ಬಾವಿ ತೆಗಿಸಿದ ಬಳಕ, ಈಗ ಮನೆ ಕಟ್ಟಿದ ಬಳಕ ಹೆಂಗ ನಾವು ಮನೆ ಶಾಂತಿ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಬಾವಿ ಶಾಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿಸಲಾಯ್ತು. ಬಾವಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿತ್ತು. ಆ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು, ಉಸ್ಕಿ ಶಾದಿ ಬಿ, ಕುएं की शादी हुई, ಯಜ್ಞ ಹುವ, ಬ್ರಹ್ಮ ಭೋಜ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಊಟನೂ ಹಾಕಿಸಿದ. ಊಟ ಹಾಕಿಸಿದ ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಇದರ ಅರ್ಥ? ಪ್ರಸಾದನ ಹಾಕಿಸಿದ. जिस दिन पहली बार पूरा चला, सुजान को मानो चारों पदार्थ मिल गए। जो काम गांव में किसी ने न किया था, वह बाप दादा के पुण्य प्रताप से सुजान ने कर दिखाए. ಯಾರು ಇಂಥ ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡಿರ್ಲಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಅದನ್ನು ತನ್ನ ತಂದೆಯ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇವನು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ. अर्थ आयत ಇದು पहला पैराग्राफ ही बहुत ही इंपॉर्टेंट है, ये याद रखिए. मैं आगे भी पढ़ता हूं, देखिए, बाद में मैं क्वेश्चन पूछता हूं. एक दिन गांव में, यानी इस तरह, एक दिन गांव में क्या हुआ, गया के यात्री आकर ठहरे. गया जाने वाले यात्री, गया तीर्थ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗುವವರು, ಗಯಾ ಯಾತ್ರಿಯವರು, ಆ ಯಾತ್ರಿ ಜನ ಇವರು ಊರಲ್ಲಿ ಬಂದು ನೆಲೆಸಿದ್ರು. अर्थ आयता? कौन आ गए इनके गांव में? गया जाने वाले वो यात्री. सुजान की ही के द्वार पर इनका भोजन हुआ. ಮೊದಲ ಇವ ದಾನ ಧರ್ಮ ಅಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಭಕ್ತ ಆಗಿದ್ದ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ಆ ಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ, ಆ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡಿದ, ಊಟಕ್ಕೆ ಹಾಕಿದ. अर्थ आयता? सुजान के मन में भी गया करने के बहुत दिनों से इच्छा थी. यह अच्छा अवसर देखकर वह भी चलने को तैयार हो गया. ಇವನಿಗೆ ಯಾವಾಗೂ ಎಷ್ಟೋ ದಿನದಿಂದ ನಾನು ಗಯಾ ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನಸ್ಸಿತ್ತು. ಅರ್ಥ ಆಯ್ತು? ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಹೇಳಿದ್ರೆ ಮೊನ್ನೆ ರೀ, ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಪಂಡ್ರಾಪುರಕ್ಕೆ ದಿಂಡಿಗೆ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ, अमरनाथ यात्रा होगतीवಲ್ಲ, मुसलमान लोग मक्का मदीना हज यात्रा निकलते हैं, ऐसे ही या यहाँ के लोग, यानी इनके गांव के लोग, यानी इनके इलाके के लोग, और ये खुद भी कहाँ जाना चाहते थे? गया. और इनके मन की भी इच्छा थी कि मैं भी गया यात्रा करूं, एक न एक दिन जीवन में एक बार तो करूं. तो एक अच्छा वक्त था. ಗಯಾ ಯಾತ್ರೆ ಹೋಗೋರ ಮನೆ ಇವ್ರ ಊರಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಇವ್ ಊಟನೂ ಹಾಕಿದಾನೆ, ಇವ್ರ ಜೊತೆನ ನಾನು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಮನಸ್ಸಿತ್ತು. तो क्या होता है, देखिए, उसकी स्त्री ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅವ್ರ ಹೆಂಗಸು, ನಮ್ಮ ಆಡು ಭಾಷೆ ಒಳಗ ಅವ್ರ ಹೆಂಗಸರು ಯಾರಪ್ಪ? ಹೆಂಡತಿ. अर्थ आयता? उसकी स्त्री का मतलब यहाँ पत्नी. क्या है नाम? बुलाकी. अंडरलाइन हाಕೋರಿ, ರೌಂಡರೇ ಮಾಡ್ಕೋರಿ, ಇಲ್ಲ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಹಾಕೋರಿ. उसकी स्त्री बुलाकी ने कहा. बुलाकी देखिए कहता है ಏನಂತ ಹೇಳಿ, अभी रहने दो, अगले साल चलेंगे. यानी पति सुजान ने पूछा स्त्री से, क्यों ना हम इनके साथ गया यात्रे पर निकले ಅಂತ ಅಂದಾಗ ಆಕೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳೆ? ಬೇಡ, अभी रहने दो, ಬೇಡ, अगले साल चलेंगे, ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಹೋದ್ರ ಆಯ್ತು.
ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಸುझाव ಕೊಟ್ಲು. यारो सुजान की पत्नी बुलाकी ने अपने पति सुजान से कहा. सुजान ने गंभीर भाव से कहा, ಸ್ವಲ್ಪ ಗಂಭೀರ ಭಾವದಿಂದ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಂತ, अगले साल क्या होगा कौन जानता है, कल किसने देखा, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ, ಕಲ್ ಕಿಸ್ನೆ देखा, ನಾಳೆ ಯಾರು ನೋಡಿದಾರ, ನಾಳೆ ಯಾರು ಕಂಡವರು, ಇಲ್ಲ. ಧರ್ಮ के काम में मीन में से निकालना अच्छा नहीं है. अंडरलाइन ಹಾಕೋರಿ, ಇದು ಆರ್ಸಿ, IMP आरसी. ಯಾವುದು, धर्म के काम में मीन मेच निकालना अच्छा नहीं है. यानी धर्म के काम में आगे पीछे नहीं देखना है. मीन मेच निकालना आगे पीछे देखना. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ, ಅನುಮಾನಿಸೋದು ಒಳ್ಳೇದಲ್ಲ. ಒಳ್ಳೆ ಸಮಯ ಇದೆ, ಕೈಯಲ್ಲಿ ದುಡ್ಡುನೂ ಇದೆ, ಭಕ್ತಾದಿಗಳನ್ನು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಹೋಗೋನು ಅಂತ ಹೇಳಿ ಇವನು ತನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ ಹೇಳಿದ. जिंदगानी का क्या भरोसा. अरे बोला कि तुम क्या सोच रही हो, जिंदगानी का क्या, जिंदगी का क्या भरोसा है, आज है कल हम नहीं, कल किसने देखा, इसीलिए इनके साथ चलेंगे ही. देखो धर्म के विषय में, भगवान के विषय में देखो, आगे पीछे नहीं करना है. अर्थ आयता अंत अंजिसिदा. बोला कि कहती है हाथ खाली हो जाएगा जी. अरे अगर इसी साल अगर इनके साथ चले गए तो अभी अभी तो इतने पैसे आ गए हैं, पूरा हाथ ಖಾಲಿ हो जाएगा, ಎಲ್ಲ ದುಡ್ಡೆಲ್ಲ ತೀರು ಹೋಗಬಹುದು, ಎಲ್ಲ ಖರ್ಚಾಗಬಹುದು, ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಹೋಗುಣ್ರಿ ಅಂತ ಅಂದ್ಲು. ಅವಾಗ ಸುಜಾನ್ ಹೇಳ್ತಾನ, भगवान की इच्छा होगी तो फिर रुपए आ जाएंगे. अरे बोला कि ऐसा मत सोचो, तुम ऐसा क्यों सोच रही हो, अगर भगवान की इच्छा होगी तो फिर पैसे आ जाएंगे. मालूम है ना, वो भगवान अगर देता है तो चप्पर फाड़ के देता है. तुम ऐसा मत सोचो, चिंता मत करो, चलो हम चले निकलेंगे अंत. उनके यहाँ किस बात की कमी है. बोला कि इसका क्या जवाब देती. इन्हें इसका ಈ ಮಾತಿಗೆ ಅವಳೇನು ಉತ್ತರ ಕೊಡಬಲ್ಲಳು ಇಲ್ಲ. सत्कार में बाधा डालकर अपनी मुक्ति क्यों बिगाड़ती. प्रातः काल स्त्री और पुरुष गया करने चले. अंडरलाइन हाकोरी, वाक्य शुद्ध कीजिए, व्याकरण. प्रातः काल स्त्री और पुरुष गया करने चले. स्त्री और पुरुष गया यात्री ಹೋದ್ರು, ಇದರ ಅರ್ಥ ಏನ್ರಿ, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಹೋದ್ರು. ಇದರಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ, ವಾಂಕಿ ಭಾಷಾ है. स्त्री और पुरुष गया करने चले ಅಂತಂದ್ರೆ ಸುಜಾನ್ और ಸುಜಾನ್ की पत्नी. ಅರ್ಥ ಆಯ್ತ್ರಿ, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಬೆಳಗ್ಗಿನ ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರು, ಆ ಭಕ್ತಾದಿಗಳ ಜೊತೆ ಗಯಾ ಯಾತ್ರಿ यानी गया यात्रा ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟು ಹೋದ್ರು. वहां से लौटे, याद रखिए, वहां से लौटे तो यज्ञ और ब्रह्मभोज की ठहरी. ಇನ್ನು ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದ್ರಲ್ಲ, ಎಲ್ಲಿಂದ ಯಾತ್ರಾ ಮುಗಿಸಿ ಬಂದ್ರು, ಯಾತ್ರಾ ಮುಗಿಸಿ ಬಂದ ಬಳಕ ಹಂಗಾರಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಸಂಪ್ರದಾಯಗಳಿವ. ಈಗ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ ರೀ, ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಂದು हज यात्रा जाते हैं, जाने से पहले भी सभी से विदा लेकर जाते हैं, आने के बाद भी कुछ दे देते हैं, क्योंकि इतने दूर तक जाकर आते हैं, मालूम नहीं रहता उन्हें हम वापस आएंगे या नहीं. अर्थ आयता, वो जन्नत जाकर आते हैं. ಅಮರನಾಥ್ ಯಾತ್ರೆ ನಾವು ಮಾಡಿದಾಗ ವಾಪಸ್ ನಾವು ಬರ್ತೀವೋ ಇಲ್ಲೊಂದು ಗೊತ್ತಿರಲ್ಲ ರೀ, ಆದ್ರೆ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಯಾತ್ರೆ ಮಾಡಿ ಬಂದಾಗ ಇನ್ನ ನಾವು ಅದಕ್ಕೊಂದು ಏನೋ ಒಂದು ರೀತಿಪ, ಹೌದಾ, ಮತ್ ಪೂಜಾ ಮಾಡಬೇಕು, ಹವನ ಮಾಡಬೇಕು, ಯಜ್ಞ ಮಾಡಬೇಕು, ಆ ಜನರಿಗೆ ಮತ್ತೆ ಊಟ ಹಾಕಿಸಬೇಕು. ಆ ರೀತಿ इन्होंने क्या किया, यज्ञ और ब्रह्म भोज की ठहरी, सारी बिरादरी निमंत्रित हुई, सभी रिश्तेदारों को निमंत्रण दे दिया, ಎಲ್ಲರನ್ನು ಕರೆಸಿದ. ಜೊತೆಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, 11 गांवों में सुपारी बंटी, सुपारी बांटना, निमंत्रण दे देना, इन्वाइट ಮಾಡೋದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ, 11 गांवों में यानी आसपास के जो गांव 11 ಹಳ್ಳಿಗಳು ಏನಿದ್ದಲ್ಲ, ಆ 11 ಹಳ್ಳಿಗಳ ಜನರಿಗೆ ಇವ ಏನ್ ಮಾಡಿದ, ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿದ. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಸಾದಕ್ಕ, ನಾನು ಈ ರೀತಿ ಯಾತ್ರೆ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ, ನೀವು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಆ ಪ್ರಸಾದನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವ ಹೇಳಿದ. इस धूमधाम से कार्य हुआ कि चारों ओर वावा मच गई. ಎಲ್ಲರೂ ಇದ್ರಪ್ಪ ಇಂಥ ಭಕ್ತ ಇರಬೇಕು, ಇದ್ರೆ ಇಂಥ ಮನುಷ್ಯ ಇರಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಹೊಗಳಕ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. सभी वावा करने लगी. सब यही कहते थे कि भगवान धन दे तो
ಭಗವಾನ್ ಧನ ದೇ ತೋ ದಿಲ್ ಬಿ ಐಸಾ ದೇ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ, ಯಾರೋ ಎಷ್ಟೋ ಜನರ ಕಡೆ ದುಡ್ಡು ಇರ್ತೈತಿ, ಆದರಲ್ಲಿ ಸ್ವಾರ್ಥಿ ಇರ್ತಾರ, कंजूसी इरता। अर्थ आयता? इसीलिए सभी क्या लोग क्या कहने लगे, अगर भगवान संपत्ति भी दे दे तो, इतने पैसे भी दे दे तो दिल भी इतना विशाल दे दे। दयावान इरबेकಲ್ಲ, खुला दिल वाला होना चाहिए, जैसे सुजान की तरह। घमंड तो छू नहीं गया, अपने हाथ से पत्तल उठाता फिरता है। लोग कहने लगे देखो सुजान को, अहंकार तो नहीं बने पैसे आने के बाद, घमंड तो छू नहीं गया, लेकिन उल्टा इन्होंने क्या किया, क्या करता है उल्टा, ये पत्तल उठाता फिरता है। ನೋಡ್ರಿ, ಇನ್ನೊಬ್ಬರು ತಿಂದಿದ್ದ ಎಂಜಲನ್ನ ಎಡೆಯನ್ನ ತಾನೇ ಎತ್ತಾನು, ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮುಸಿರನ್ನ ತಾನೇ ಬೆಳಿತಾನು, ಎಂತ ಗುಣಪ್ಪ ಇವಂದು ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ರು। कुल का नाम जगा दिया, बेटा हो तो ऐसा हो, बाप मरा तो घर में भूनी भांग भी नहीं थी। उस जमाने में इनके जो पिता जिंदा था, पिता के वक्त ಇವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಬಡವರು, ಏನು ಇದಿರ್ಲಿಲ್ಲ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಆದ್ರೆ ಇವತ್ತ ಎಷ್ಟು ಗಳಿಸಿದ ಇವನ್ನ, ಕಿತ್ನಿ ಮೆಹನತ್ ಕಿ ಇಸ್ನೆ, ಇತನಾ ಕಮಾಯ ದೇಖೋ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಹೊಗಳಕತ್ತರು। अब लक्ष्मी घुटने तोड़कर आ बैठी है। एक ದ್ವೇಷಿ ने कहा, ಇನ್ನು ಕೆಲವೊಬ್ರು ಹೊಟ್ಟಿ ಕಿಚ್ಚು ಮಾಡೋರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಊರಾಗ, ಆ ಊರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹೊಟ್ಟಿ ಕಿಚ್ಚು ಮಾಡವ ಏನಂದ, एक ದ್ವೇಷಿ ने कहा, ಏನಂದ, ಕಹಿ ಗಡಾ ಹುವಾ ಧನ್ ಪಾ ಗಯಾ ಹೈ, ಅವೇನ್ ಅಷ್ಟೊಂದು ಉದಾರಿ, ಅವೇನ ಅಷ್ಟೊಂದು ನೀವು ಶ್ರೀಮಂತ, ಅವನ ಅಷ್ಟನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೆ, ಬಹುಶಃ ಹೋಗದಿದ್ದು ಒಂದು ಕೊಡ ಹತ್ತಿರಬೇಕು, ಬಂಗಾರದ ಕೊಡ ಹತ್ತಿರಬೇಕು, ನಿಧಿ ಹತ್ತಿರಬೇಕು ತಗೋ, ಅದಕ್ಕೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡಾಕತ್ತಾನಂತ एक ದ್ವೇಷಿ ने कहा। वो क्या करेगा, उसके पास कहाँ आएगा पैसा, कहीं शायद गड़ा हुआ धन मिला होगा, इसलिए ऐसा कर रहा है। ಅದಕ್ಕ ಅವನು ಯಾರೇ, जिस द्वेषी ने कहा था, उस द्वेषी को सभी गांव वालों ने क्या कहा, इस पर चारों ओर से उस पर बौछारें पड़ने लगी कि हाँ, तुम्हारे बाप दादा जो खजाना छोड़ गए, ಹೋಗೋ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ಏನು ಹೋಗುದಿಟ್ಟಿರಬಹುದು ಪಾಪ, ಅದನ್ನ ಹತ್ತಿರ್ಬೇಕಾವಾಗ ಏನ್ ಮಾತಾಡ್ತೇವ ನೀನು, ನಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಬೈಯಾಕ। यही उसके हाथ लगाया है, अरे भैया यह धर्म की कमाई, मेहनत की कमाई है, ये धर्म की कमाई है, तुम भी तो छाती फाड़ कर काम करते हो, क्यों ऐसी ऊक नहीं लगती, ನೀನು ಹಗಲು ರಾತ್ರಿ ನೀನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀಯಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನೀನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಆ ಬೆಳೆ, ಮನಸ್ಸು ಚಲಲ್ಲಿಂದ, ಹೌದಾ, ತುಮಾರ ಮನ್ ಸಾಫ್ ನಹೀ ಹೈ, क्या कहते हो तो जरे झ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೈದ್ರು। क्यों ऐसी फसल नहीं होती, भगवान आदमी का दिल देखते हैं, जो खर्च करता है उसी को। ಭಗವಾನ್ ಬಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ದುಡ್ಡು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ರೀ, ಯಾರ್ದ ಹೃದಯ, ಯಾರ್ದ ಮನಸ್ಸು ಸ್ವಚ್ಛ, ಯಾರ್ದ ಹೃದಯ ವಿಶಾಲವಾಗಿದೇನೋ ಅವ್ರಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತಾನೆ ದೇವರು, ನಿನ್ನಂತ ಏನು ಕೊಡ್ತಾನೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನಿಗೆ ಬೇಕು। इस तरह इस कहानी का पहला भाग समाप्त होता है। ಇದು ಕಥೆಯ ಮೊದಲನೆಯ ಭಾಗ, ಅರ್ಥ ಆಯ್ತ್ರಿ? ಮೊದಲನೇ ಭಾಗ ಇದು। ಈ ಮೊದಲನೇ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಏನು ತಿಳಿಲಿಲ್ಲ ನನಗೆ ಚಾಟ್ ಮಾಡಬಹುದು ಅಥವಾ ನೀವು ಕೇಳಬಹುದು। मैं आपके लिए 2 मिनट देता हूं। ये पहला भाग ही बहुत ही इंपॉर्टेंट है, बहुत ही यानी बहुत इंपॉर्टेंट। क्यों इंपॉर्टेंट है, पेज नंबर ತೆಗೀರಿ, ಯಾವುದು ಪೇಜ್ ನಂಬರ್ 13 ಪೇಜ್ ನಂಬರ್ ತೆಗೀರಿ, ಯಾಕೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅನ್ನೋದು ಹೇಳ್ತೇನೆ। ಇಷ್ಟು ಈ ಮೊದಲನೇ ಭಾಗ ಒಳಗನ ಎಷ್ಟು ಕ್ವಶನ್ ಬಂದು ಹೇಳ, एक क्वेश्चन में देखो, पहला क्वेश्चन है, सीधे साधे किसान धन आते ही किस ओर झुकते हैं। पहला लाइन ही ನಾ ಲೈನ್ ಹಾಕೋ ಅಂತ ಹೇಳಿದೆ, ಲೈನ್ ಹೊಡ್ಕೋರಿ, ಮೊದಲನೇನ ಅಂತ ಹೇಳಿದೆ, किस ओर झुकते हैं जी, ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಿ? सीधे साधे किसान धन आते ही किस ओर झुकते हैं, धर्म और कीर्ति के जवाब दीजिए। यार इधर ही धर्म और कीर्ति के ओर झुकते हैं। हेलो, तुम्हारी आवाज सुनाई नहीं दे रही है मुझे। धर्म और कीर्ति की ओर झुकते हैं, अर्थ आयतो? ಎರಡನೇ ಕ್ವಶನ್ ಇದೆ, कानूनगो इलाके में आते तो किसके चौपाल में ठहरते, ಅದನ್ನು ಅಂಡರ್ಲೈನ್ ಹಾಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ। किसके चौपाल में ठहरते, ಸುಜಾನ್ ಮಹತೋ, ಇಷ್ಟ ಬರೀರಿ, ಉದ್ದಕ ಬರೆಯುವಂಗಿಲ್ಲ,
एक शब्द में लिखिए तो एक शब्द में लिखना है। सुजान महतो, ನೀವು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟ ಕಾನೂನಗೋ ಇಲಾಖೆ में आते तो सुजान महतो के चौपाल में ठहरते हैं तो उठ बरद टाइम वेस्ट ಮಾಡುವಂಗಿಲ್ಲ, स्पेलिंग मिस्टेक ಮಾಡುವಂಗಿಲ್ಲ। अर्थ आयता? इन्होंने कहा है एक शब्द में लिखो तो एक शब्द में लिखो। एक शब्द क्या है? आंसर क्या है? सुजान महतो। सुजान ने ಮತ್ತೊಂದು ಮೂರನೇ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಬಂದೈತಿ ಇದ್ರೊಳಗ ನನ್ನ। सुजान ने गांव में क्या बनवाया? यार केಳಿ आज नहीं आ रही। पक्का कुआं बनवाया। देखो सुजान ने गांव में क्या बनवाया? भक्ति। पक्का को कुआं। आंसर ಏನಿದೆ ರೀ? कुआं। सुजान ने एक पक्का कुआं बनवाया। अर्थ ಆಯ್ತಾ? ಆನ್ಸರ್ ಹೆಂಗಾಗಬೇಕು? ಬರೀ ಕುआं ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, एक पक्का कुआं। कुआं स्पेलिंग देखो, कु आ अ आ ई आ पर चंद्र बिंदी, ವ ವ ವಿ ವಿ ವಾಲ कुआं ಅಲ್ಲ, कुआं। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇದ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದೆ ನಾ ಈಗ, BC ಕ್ಲಾಸ್ ಹೇಳ್ಬೇಕಾರ ಆ ವಿಡಿಯೋ ಈಗ ನಿಮಗೆ ಕಳಿಸ್ತೇನೆ। एक और क्वेश्चन है, सुजान की पत्नी का नाम क्या है? यार ಹೇಳ್ತಾರೆ? बुलाकी। बुलाकी। हाँ बुलाकी। सुजान महतो की संपत्ति बढ़ी तो क्या करने लगा? घर में संपत्ति बढ़ी तो क्या करने लगा? ಮೊದಲನೇ पैराग्राफ। इंपॉर्टेंट लाइन क्या है जी? सुजान की संपत्ति बढ़ी तो क्या करने लगा? धर्म और कीर्ति की ओर झुक गया। अर्थ आया? दान धर्म करने लगा, साधु संतों का सत्कार करने लगा, घर में पूजा होने लगी, पूजा पठन होने लगा, भजन होने लगा, साधुओं की मंडली में एक सत्संग इस तरह चली, सभी को ब्रह्म भोज देता था, खाना परोसता था, और क्या करने लगा? गया यात्रा भी करके आ गए। ಇದೆಲ್ಲ ಉತ್ತರ ನೀವು ಬರೀರಿ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇನ್ನ ಪೇಜ್ ಹೊಳಸ್ರಿ। ಆರ್ಸಿ ಯಾವ ಬಿದ್ದಾವ ನೋಡ್ರಿ ಇದ್ರೊಳಗನ। धर्म के काम में मीन मेष निकालना अच्छा नहीं है। इल्यारदरी सुरभि, सुरभि जी मोबाइल के सामने हो या नहीं? हाँ सर। हाँ, सुजान ने बुलाकी को कहा सर। मीन मेष निकालना अच्छा नहीं है, सुजान ने कहा। किससे कहा? बुलाकी से कहा। बुलाकी को। ನೋಡ್ರಿ 5 ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಅದು, 6ನೇ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇದು ಮತ್ತೆ। ಆಮೇಲೆ ऐसे टाइप आरसी ने भी देख लो, भगवान की इच्छा होगी तो फिर रुपए हो जाएंगे, उनके यहाँ किस बात की कमी है? लंबा आरसी 3 ಮಾರ್ಕ್ಸಿನ ಕ್ವೆಶ್ಚನ್, ಅದು 1 ಮಾರ್ಕ್ಸಿನ ಆರ್ಸಿ, ಇದು 3 ಮಾರ್ಕ್ಸಿನ ಆರ್ಸಿ। ಏನಿದೆ? भगवान की इच्छा होगी तो फिर रुपए हो जाएंगे, उनके यहाँ किस बात की कमी है? किसने कहा? सुजान ने कहा। किसको? बुलाकी से। संदर्भ क्या है? ಯಾವ ರೀತಿ ಬರಬೇಕು ನೀವು? उपरयुक्त अवतरण या उपरयुक्त वाक्य सुजान भगत नामक कहानी से लिया गया है। कहानीकार है प्रेमचंद। 1 पैराग्राफ 1 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರುತ್ತೆ। ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಮಾಡಿ ಸಂದರ್ಭ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಡು। ಈ ವಾಕ್ಯ ಏನು ಸಂದರ್ಭ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಏನು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಬರ್ತಾವ್ರಿ? किसने कहा, किसने कहा, क्यों कहा, कहां कहा, कब कहा, ಇವೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಪಾಯಿಂಟ್ ನೀವು ಹಾಕಿರಂತ 1 ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಆಯ್ತು। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ।